हो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, सरकारचं पाठबळ अतिरेकी पद्धतीनं आपल्यासोबत असलं की माणसं कशी वागायला लागतात याचं उत्तम उदाहरण सध्याचे भाजपचे आमदार नितेश राणे यांचं देता येईल. नितेश राणे अलीकडे अतिशय कट्टर हिंदुत्ववादी बनल्याचं आपल्या लक्षात येते. ते जिथे जातील तिथे अत्यंत विखारी पद्धतीनं गरळ ओकताना दिसत आहेत. तुम्ही काहीही करा, कोणताही विद्वेष माजवा, समाजात द्वेष पसरवा, दुही माजवा, दंगली घडवून आणा, आपल्या सगळ्यांचा बाप त्या सागर बंगल्यावर बसलेला आहे, अशी स्टेटमेंट ज्यांना सुचतात ते भाजपचे आमदार नितेश राणे काही दिवसापूर्वी अकोला जिल्ह्यात येऊन गेले बाळापूरला. आणि बाळापूरलासुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने विषारी वक्तव्य केलीत, गरळ ओकली, त्यावरून असं लक्षात येते की भारतीय जनता पक्षाला सगळ्या निवडणुका आणि त्यामधलं सगळं यश हे जे काही पाहिजे आहे ते विद्वेषावर आधारित पाहिजे आहे, समाजात दुफळी माजून पाहिजे आहे. आणि सरळ शब्दात सांगायचं झाल्यास हिंदू मुस्लिम दंगली कशा घडतील आणि त्या दंगलींच्या पिकावर आपली पोळी कशी भाजून घेता येईल या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करते आहे. मीरा रोडच्या घटनेमध्ये हेच नितेश राणे जाऊन आले, विषारी वक्तव्य करून आले. अर्थात त्याला प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमांचेही काही नेते जातात, काही ओवेसींचे नेते जातात, इतरही काही लोक जाऊन अधिक भडक भाषण करत असतात. समाजात धार्मिक किंवा जातीय विद्वेषावरून काही ठिणगी उडाली आणि दंगली सदृश अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरचा उत्तम मार्ग हा असतो की दोन्ही समाजाच्या बैठका घेऊन सामंजस्य कसं निर्माण होईल आणि त्या सामंजस्याने दोन्ही समाजामध्ये शांतता निर्माण होऊन समाज अधिक चांगल्या पद्धतीनं कसा राहील, तो सेफ कसा होईल, प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जगण्याची हमी भारतीय घटनेनं दिलेली आहे. तो घटनादत्त अधिकार त्याला प्रदान कसा करता येईल याचा प्रयत्न खरं म्हणजे राजकीय नेता म्हणून घेणाऱ्या प्रत्येक माणसानं करायला हवा. दुर्दैवानं ते दिसत नाही. क्रियेवर प्रतिक्रिया उमटतात. मुस्लिमांमधले काही भडक लोक असतात तेही असं या पद्धतीचं विचित्र स्टेटमेंट करतात आणि वातावरण भडकून देतात. पुन्हा त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया येते. हिंदूंमधले काही टी राजासारखे, नितेश राणेंसारखे असे अनेक लोक आहेत की जे वादग्रस्त वक्तव्य करतात. त्याच्यावर मुस्लिमांमध्ये पुन्हा असुरक्षिततेची भावना होते आणि मग मुस्लिमांमधले काही मुल्ला मौलवी तर टपलेले असतात आणि काही ओवेसींसारखे राजकीय नेते टपलेले असतात की अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा उत्तम पद्धतीनं फायदा घेऊन समाजाला भावनिक पद्धतीनं भडकावणं हेच ज्यांचं काम आहे, अशी लोक पुन्हा या सगळ्या संधीचा फायदा उठवत असतात. त्यामुळे त्याचा राजकीय फायदे होतात, राजकीय पोळ्या शेकल्या जातात. परंतु नितेश राणेंचं हे जे काही गेल्या 3-4 वर्षातलं वागणं आहे हे कायद्याला पायदळी तुडवणारं वागणं आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे नितेश राणेंसारख्या आमदाराला योग्य पद्धतीनं समज द्यायला पाहिजे. काही अगदी पोलिसांच्या संदर्भात त्यांचं स्टेटमेंट जे आहे ती कितीही शूटिंग करून पोलीस काय करतील, शेवटी आपल्या बायकांना दाखवतील, ते काही करू शकत नाही, त्यांना राहायचं आहे की नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट पोलिसांना धमक्या देणं, या सगळ्या प्रकारांमधून चुकीच्या मेसेज सतत समाजापर्यंत देण्याचं काम भाजपचे काही तोंडाळ नेते करताना दिसत आहेत, करत आहेत. आणि तरीही वरिष्ठ नेते भाजपचे जर त्यांना आवर घालत नसतील तर याचा अर्थ असा आहे की मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, म्हणजे हे ठरलेलं आहे. काही नेते समाजात दुफळी माजून आपल्याकडे मतं ओढण्यासाठी जणू काही भाजपनी पेरलेले आहेत, संघांनी पेरलेले आहेत. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात एकूण आपल्याला सगळ्यांना दिसून येतं. या सगळ्यांचे दुष्परिणाम आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागतील. शेवटी जातीय किंवा धार्मिक दंगली झाल्या तर त्यात सर्वात आधी बळी पडतो तो सर्वसामान्य माणसाचा, श्रमिकाचा, मजुराचा, अतिसामान्य माणसाचा, गरिबाचा बळी पडतो. या सगळ्या धार्मिक किंवा जातीय दंगलींमध्ये कुठल्याही श्रीमंत घरातला, चांगल्या घरातला
पैशावाला कोणी माणूस याचा बळी पडला आहे असं कधीच आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण ते आहे की ही माणसं, बुद्धिवादी माणसं जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करतात, समाजामध्ये भांडणं लावतात आणि त्याच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग करतात. निवडणुका झाल्या की हीच माणसं पुन्हा 5 वर्षे गायब होतात आणि पावसाळ्यात उगवणाऱ्या त्या छत्र्यांसारखे पुन्हा हे एका विशिष्ट काळासाठी उगवत असतात. लोकांनी आता खरं म्हणजे या सगळ्यांची वक्तव्य तपासली पाहिजेत आणि नेमकं यांना समाजामध्ये काय अपेक्षित आहे, हे कुठल्या द्वेषावर मतांचं पीक घेऊ इच्छितात, कशाची पेरणी करू इच्छितात, हे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलं पाहिजे आणि अशा सगळ्या अपप्रवृत्तींना जाणीवपूर्वक आपल्यापासून दूर कसं ठेवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे. काही खोडसाळ माणसं दोन्हीकडे असू शकतात. केवळ सगळ्या हिंदूंचं किंवा हिंदुत्वादी नेत्यांचंच चुकते अशातला भाग नाही. मुस्लिमांमध्ये सुद्धा काही खोडसाळ प्रवृत्ती आहेत, त्यासुद्धा असा प्रयत्न करत असतात, पण त्या मूढभर असतात. हिंदूंमधल्या पण प्रवृत्ती असतात, त्या पण मूढभर असतात. अशा या मूढभर प्रवृत्तींना जेव्हा राजाश्रय प्राप्त होतो तेव्हा त्यांची हिंमत अधिक वाढत असते. त्याच्यामुळे चुकीच्या प्रवृत्तींना राजाश्रय लाभू नये याचा प्रयत्न सरकारमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकानं घ्यायला हवा. भारतीय जनता पार्टी जे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते, परंतु हिंदुत्ववाद हा ज्यांचा पाया आहे आणि हिंदुत्वादाची व्याख्या करताना ते सांगत आहेत की मुस्लिमही आमचेच आहेत, ते राष्ट्रवादी आहेत, अमुक आहेत, ढमुक आहेत, पण प्रत्यक्षात मात्र मुसलमानांच्या विरोधात ठासून द्वेष पेरण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवार करत असतो. असो, हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु आपण मात्र एक सामान्य मतदार म्हणून या सगळ्या गोष्टींपासून जाणीवपूर्वक सावध राहिलं पाहिजे. जे तोडण्याची भाषा करतात, द्वेषाच्या पेरणीची भाषा करतात, चुकीच्या पद्धतीच्या लोकांच्या मेंदूमध्ये मशागत करतात, अशा सगळ्या प्रवृत्तींपासून किमान आपण एक सामान्य मतदार म्हणून, एक टॅक्स पेयर म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आणि येणारा काळ त्याच पद्धतीचा आहे की आपण या सगळ्या प्रवृत्तींपासून, एकही क्षेत्र असं यांनी ठेवलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची विषयुक्त पेरणी सुरू नाही. सगळ्याच क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, उद्योग असेल, कला क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक दुहीची बीजं पेरायची, माणसांपासून वेगळी करायची आणि त्याच्यातून मग स्वतःचं एफसीत काय असेल ते साध्य करण्याचा एक कलमी कार्यक्रम या निवडणुकांच्या निमित्ताने सध्या सर्वत्र आपल्याला दिसतो आहे. एक नॅरेटिव्ह या पद्धतीचा निर्माण केला जातो आहे की मोदींशिवाय आपल्या देशात आहेच कोण, त्यांना पर्याय कोण आहे. मित्रो, आपल्याला आठवत असेल की नेहरू गेल्यानंतर या देशाला पर्याय काय, इंदिरा गांधी गेल्यानंतर देशाला पर्याय काय, राजीव गांधी गेल्यानंतर देशाला पर्याय काय. वारंवार वेळोवेळी हे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि काळाने त्याची अत्यंत समर्थ पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. आताही मोदींना उत्तम पर्याय काय, उत्तम पर्याय कोण, हे प्रश्न निरर्थक आहेत. वेळ आणि काळ या सगळ्या गोष्टींवरचे उत्तम पर्याय आणि उत्तरं असतात. ते उत्तर भारताला देण्यासाठी, ती उत्तरं आपल्या देशासाठी शोधण्यासाठी इथला सामान्य मतदार, ज्यांनी आतापर्यंत आपली लोकशाही अतिशय समृद्ध केलेली आहे, जोपासलेली आहे, त्यांना वाढवलेली आहे, तोच सामान्य मतदार मोदींना पर्याय काय याचा विचार करेल. त्याच्यामुळे या राजकीय विचारवंतांनी त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. ज्या माणसांनी आतापर्यंत लोकशाही जोपासलेली आहे, लोकशाही वाढवलेली आहे, तिचं प्राणपणानं रक्षण केलेलं आहे, संविधानाचं रक्षण केलेलं आहे, अशीच माणसं स्वतःला उत्तम पर्यायसुद्धा निवडतील. त्याच्यामुळे उगाच लोकांमध्ये, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून की आता मोदींना पर्याय काय, अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करून त्यांच्या मूलभूत कर्तव्यापासून अशा सामान्य माणसांना आपल्याला दूर करता येणार नाही. ही त्यांची खेळी आहे. ही खेळी आपण ओळखली पाहिजे. आपण आपलं कर्तव्य काय आहे ते सतत करत राहिलं पाहिजे. 10 वर्षात देशामध्ये आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे, वारेमाप सरकारच्या तिजोरीची लूट चालू आहे, सर्वसामान्य माणसाचं दमन चालू आहे, मुक्तपणे बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या माणसांवर कंट्रोल निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न आपण सतत इतरांशी, समविचारी मित्रांशी बोलून त्याच्याशी चर्चा केली पाहिजे
आणि समविचारी मित्र वाढतील कसे, लोकशाहीचं रक्षण करणारी माणसं, संविधानाचं रक्षण करणारी माणसं कशी वाढली पाहिजे, त्याचं मतात कसं रूपांतर झालं पाहिजे, याचा प्रयत्न आपल्याला सगळ्याला करायचा आहे. आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हा प्रयत्न जर टिकवून ठेवला तर मला वाटते की लोकशाहीचं, घटनेचं, सामान्य माणसाच्या हक्काचं, अधिकाराचं दमन करणाऱ्या हे सगळे फॅसिस्ट प्रवृत्ती आणि ही दमनकारी शक्ती यांचा पराभव निश्चित होईल, याची तुम्ही आपल्या मनाशी खूणगाठ बाळगा. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.